नमस्कार शेतकरी बंधूंनो. आले व हळद लागवडीनंतर येणारी प्रमुख समस्या म्हणजे कंदकूज किंवा कंदसड. कंदकूज व कंदसड यावर योग्य वेळेत नियंत्रण न केल्यास आपले 30 ते 40% नुकसान होऊ शकते. कंदकूज येण्याची प्रमुख 3 कारणे आहेत. पहिले म्हणजे जमिनीतील हानिकारक बुरशी. यामध्ये मोठ्या प्रमाणात पिथियमचा प्रादुर्भाव व थोड्याफार प्रमाणात फ्युझॅरियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरास किंवा स्क्लेरोशिया यासारख्या बुरशींचा प्रादुर्भाव. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कंदमाशी व तिसरे कारण म्हणजे निमॅटोड. या सर्वांवर आपण योग्य वेळी नियंत्रण मिळवल्यास आपल्याला नक्कीच कंदकूज व कंदसड यापासून नियंत्रण मिळेल. कंदकूज व कंदसड यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण पुढील ड्रेंचिंग करू शकतात. पहिल्या ड्रेंचिंगमध्ये आपण टफाईड 1 किलो प्रति एकर, त्यामध्ये रोको 600 ग्रॅम प्रति एकर यासाठी वापरू शकता, किंवा फोलिओ गोल्ड 500 मिली प्रति एकर, किंवा एलिएट आपले 500 ग्राम ते 1 किलो या प्रमाणात आपण वापरू शकतात. वरील रासायनिक बुरशीनाशकांची ड्रेंचिंग केल्यानंतर जैविक बुरशीनाशकांची ड्रेंचिंग करणे देखील आपल्यासाठी आवश्यक आहे. त्यामध्ये आपण डॉक्टर बॅक्टोज डर्मस फोरके 1 किलो प्रति एकर व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज फ्लुरो फोरके 1 किलो प्रति एकर या प्रमाणात आपण वापरू शकतात. ज्या ठिकाणी आपल्याला कंदकूज किंवा कंदसड असेल आपली नियंत्रणापलीकडे गेलेली असेल अशा ठिकाणी आपण नॅनोशील्ड 1 ते 2 लिटर प्रति एकर या प्रमाणात वापरू शकतात. वरील ड्रेंचिंग आपण करून घेतल्यास आपल्याला नक्कीच कंदसड व कंदकूज यापासून निश्चितच नियंत्रण मिळण्यास मदत होईल. धन्यवाद.